हाय फ्रेंड्स, आजच्या या भागामध्ये आपण पाहतोय थाट म्हणजे काय. तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये थाटाला खूप मोठं महत्त्व आहे. तर सप्तकाची पुढची पायरी म्हणजे थाट आणि स्वरांचा एक विशिष्ट क्रम ज्याला आपण थाट असं म्हणू शकतो. थाटामधूनच रागाची उत्पत्ती होते आणि ह्याचा जो थाटांचा क्रम आहे तो सा रे ग म प ध नि अशा प्रकारेच असतो. उलटपुलट स्वरांचा क्रम कधीही नसतो आणि थाटामध्ये कायम 7 स्वर असतात. सा रे ग म प ध नि. याच्यामध्ये स्वर जे आहे ते चढत्या क्रमाने म्हणजेच आरोहासारखे असतात. ह्याच्यामध्ये अवरोह कधीही नसतो थाटामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 10 थाट. तर पहिला आहे कल्याण थाट, ज्यामध्ये सर्व स्वर शुद्ध आहेत आणि म तीव्र आहे. सा रे ग म प ध नि. हा झाला कल्याण थाट. याच्यानंतर जो थाट येतो तो आहे बिलावल थाट. याच्यामध्ये सर्व स्वर शुद्ध आहेत. सा रे ग म प ध नि. सर्व शुद्ध स्वर झाले. यानंतर येतो तो खमाज थाट. यामध्ये नि कोमल. सा रे ग म प ध नि कोमल. यानंतर भैरव थाट, ज्याच्यामध्ये रे कोमल आणि ध कोमल. सा रे ग म प ध नि. हा झाला थाट भैरव. पूर्वी थाट, ज्याच्यामध्ये रे कोमल आहे, ध कोमल आहे, परंतु म तीव्र आहे. सा रे ग म प ध नि. हा झाला थाट पूर्वी. यानंतर थाट मारवा, ज्याच्यामध्ये रे कोमल आहे, म तीव्र आहे, बाकीचे सर्व स्वर शुद्ध आहेत. सा रे ग म प ध नि. थाट मारवा. यानंतर येतो तो थाट काफी. याच्यामध्ये ग कोमल आणि नि कोमल, बाकीचे सर्व स्वर शुद्ध. सा रे ग म प ध नि सा. तर रे ग कोमल आणि नि कोमल. आसावरी थाट, ज्याच्यामध्ये ग कोमल, ध कोमल, नि कोमल आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध. सा रे ग म प ध नि. सो हा जो आहे तो आसावरी थाट आहे. यानंतर येतो तो थाट तोडी. याच्यामध्ये रे कोमल, ग कोमल, म तीव्र, ध कोमल, बाकीचे सर्व स्वर शुद्ध. सा रे ग म प ध नि सा. हा झाला थाट तोडी. यानंतर येतो तो थाट भैरवी. भैरवी आपल्याला माहीतच आहे. थाट भैरवी आणि ह्याच्यामध्ये जो राग येतो तो आहे राग भैरवी.
तिथे सुद्धा रे ग ध नी कोमल आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध. आणि राग भैरवी हा कुठल्याही कार्यक्रमाच्या शेवटी घेतला जातो. सा रे ग म प ध नी सा. रे कोमल, ग ध नी कोमल, बाकीचे सर्व स्वर शुद्ध स्वर. तर राग भैरव हा राग जो आहे तो थाट भैरवमधून उत्पत्ती झालेली आहे. राग भैरवीची उत्पत्ती थाट भैरवीमधून झालेली आहे. एका सप्तकामध्ये 12 स्वर असतात आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये 10 थाट आहेत, जे मी तुम्हाला आत्ता सांगितले. तर या प्रत्येक थाटामध्ये स्वरांचा क्रम जरी सारखा असला, म्हणजे सा रे ग म प ध नी ह्या क्रमाने जरी असला तरी काही स्वर शुद्ध, काही कोमल आणि काही तीव्र असे प्रत्येक थाटामध्ये वेगवेगळे स्वर वेगवेगळ्या पद्धतीने घेतले गेलेले आहेत. लक्षात आलं ना मंडळी? सो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. बाय. आणि मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे तसे माझे व्हिडिओ जे आहेत ते दर मंगळवारी आणि शनिवारी मी पोस्ट करेन, आठवड्यात 2 वेळा.